तर नमस्कार मंडळीचं स्वागतम। आता आपण आहोत उंडील या गावात, देवगड उंडील मध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता पक्वाची बॅग आहे, त्यात पक्वाज आहे। तर वेट इज ओव्हर फायनली। मी 30 जानेवारीला पक्वाज दिला होता करायला उंडीलला आणि तो फायनली आज मला मिळाला आहे। सकाळी शूट करता नाही आलं कारण का थोडं घाईत होतो, लवकर निघालेलो आणि मध्ये मध्ये पाऊस पण खूप होता, त्यामुळे सकाळी शूट करता नाही आलं, बोलता नाही आलं। आता आम्ही जस्ट इकडे पोहोचलो, थोड्यापूर्वी सगळं झालं, पक्वाचं ट्युनिंग वगैरे सेट केलंय संदीप दादाने आणि आता मी आता परतीच्या प्रवासाला निघालोय। लवकरच तुम्हाला पक्वाचा टोन ऐकवतो। तर मित्रांनो, आपण आता जस्ट उंडीलवरून निघालो। आता आपण भेटूया थेट कणकवली। मित्रांनो, आपण जस्ट कणकवलीत पोहोचलो। कणकवलीत जरा काय ते खातो आणि मग पुढच्या एक म्हणजे धरात पुढ्यात मार्गस्थ होतो। जाम पाऊस पडता आपण गावात, अक्षरशः होरपळून काढल्या ना पावसान। गाडीवर टू व्हीलर एकदम एवढं जोरात लागतं ना, गारा पडतो असं वाटतं। आता जस्ट कणकवलीत पोहोचलो, तर मी बघू शकताय कणकवली बस स्थानकाच्या बरोबर समोर असं आम्ही आता सध्या। मित्रांनो, आता कणकवलीत पोहोचलो, वाटे नाश्ता करतो आणि पुढे जातो। आपल्यावर एक माझा मित्र श्रीराज मोरजकर उत्कृष्ट पक्वाज जातो, तर त्याची पण भेट करून देतो आणि चला खाऊया। म्हणजे आपण आता कणकवलीत नाश्ता करतो, कोरमापुरी घेतलं। बघू शकता माझा मित्र श्रीराज उत्कृष्ट पक्वाज वाजत। त्यात खाऊन टेस्ट सांग कशी आहे? गरम आहे जरा। टेस्ट कशी आहे? म्हणजे श्रीराज टेस्ट आवडली आहे, आपण पण खाऊया, तुम्ही पण यावं खाऊ। बाय बाय। तर मित्रांनो, आता आपण कुडाळात पोहोचलो, सगळा काम झाला, शिरी पण आपल्या घरात गेलो, आता आपण पण जाऊया आपल्या घरात। नमस्कार मंडळी, मी ऋत्विक एरम। आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला दशावतार किंवा भजनासंदर्भात व्हिडिओ बघितलात, ते व्हिडिओ पण असे चालू राहतले, पण त्याचबरोबर आता तुम्ही माझ्या चॅनलला ब्लॉग्स, डेली ब्लॉग्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स किंवा फूड ब्लॉग्स असे नवीन व्हिडिओ बघतालात। तरी जसं तुम्ही प्रेम दशावतार किंवा भजनाच्या व्हिडिओंका दिलात, तसंच प्रेम यापुढेही असू द्यात, हीच विनंती। तर ह्यो आपलं पहिलं ब्लॉग शॉर्ट अँड स्वीट हा, छोटंसं जा, त्यामुळे पहिलंच ब्लॉग आहे, त्यामुळे जर शब्द इकडे तिकडे गेले तर सांभाळून घ्यावा। बाकी सोन जावा, काळजी।